श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मेथी आणि बटाटा याची भाजी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी मेथीची गड्डी घेतलेली आहे, ती स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेली आहे. आणि बटाटा घेतलेला आहे जाडसर आकारात कट करून. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकूयात, जिरा मोहरी टाकूयात आणि आता आपण यामध्ये लसूण टाकूयात आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकूयात. हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये एकदम मोठ्या आकारात कट केलेला बटाटा टाकलेला आहे, तो आपण चांगला तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे. आणि जवळजवळ आपल्याला हा शिजवूनच घ्यायचा आहे, कारण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि मेथीची पाने शिजायला इतका असा वेळ लागत नाही. त्यामुळे बटाटे जवळजवळ आपण शिजवून घेणार आहोत सगळी. आता आपण हळद टाकून घेऊयात. बटाटा चांगला शिजत आला की आपण त्यामध्ये जे आपण मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती टाकणार आहोत. बटाटा चांगला शिजलेला आहे. आता आपण यामध्ये मेथीची पाने टाकून घेऊया. आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. भाजीला अजिबात पाणी टाकायचं नाही. आणि मेथी कट करते वेळेस एकदम बारीक अशी कट करायची नाही. एकदम बारीक कट केली तर मेथीची भाजी अशी कडवट लागते. तर अशा प्रकारे आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. मेथीला असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण याच पाण्यामध्ये मेथी चांगली शिजवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी ही बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि शेंगदाण्याची पावडर टाकणार आहोत आपण यामध्ये. भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर टाकलेली आहे. तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत. हे जे भाजीमध्ये पाणी आहे ते पूर्णपणे गेलं पाहिजे, म्हणजे आटलं पाहिजे, तरच भाजीला छान टेस्ट येते. नाहीतर मग भाजी अशी पांचट अशी लागते. शक्यतो मेथीची भाजी झाकण न ठेवता शिजवून घ्यायची, म्हणजे तिचा असा ओरिजिनल कलर राहतो, काळपटपणा येत नाही. तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे. छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे आणि आपली मस्त अशी टिफिनसाठी मेथीची सुकी भाजी, मेथी आणि बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे, हिरवीगार. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.